सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून पण तुमची निवड झाली होती. तर STI सोडून PSI मध्ये कसं तुमच्या डोक्यात असं काय आलं की PSI म्हणजे आम्ही पाहिजे आपण? फक्त एवढंच टार्गेट होतं की जोपर्यंत फायनल रिझल्ट लागत नाही तोपर्यंत अभ्यास स्टॉप करायचा नाही असं ठरलं होतं. एखाद्या आमदाराची मिरवणूक रॅली निघाली अशी तुमची PSI रिझल्ट लागल्यानंतर सागरची तुमची रॅली निघाली तर बघणारे कुठल्या दृष्टीने बाकी बघतात? अंगावर गुलाल लागल्याशिवाय हळद लावायची नाही अरे बापरे. आपल्या 8 वर्ष जे कोणी तोडू शकलं नाही ते मी तोडलं होतं. आणि पोलीस वगैरे यांच्यावर दबाव टाकला गेला जातो, म्हणजे गुन्हेगार सोडा किंवा धरून आणलेले गुन्हेगार सोडा, त्यांच्यावर केस डिले करा, त्यानंतर केस घेऊ नका, असे काही प्रकरण तुमच्यासोबत झाले? 100 चुकीचे वाचले तरी चालतील पण एक बरोबर व्यक्ती गेला नाही पाहिजे. काही वेगळे अनुभव तुमचे हॉस्टेल मधले किंवा काही मजा केली? मग इयत्ता 10वीत असताना स्टेटचं रेकॉर्ड ब्रेक केलं होतं, जे की 8 वर्षापासून एका मुलाने करून ठेवलं होतं रेकॉर्ड. त्यावेळेस एक वेळ अशी होती की आता तुम्हाला ती टर्न घ्यावा लागतो. तो टर्न घेणं जीवनात गरजेचं असतं. बरोबर. भले तुम्ही 1 दिवस पळता 2 दिवस पळता पण पोलिसांचं कामच आहे सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे. त्याग तर करावाच लागेल, एक तर झोपेचा किंवा स्वप्नाचा. असाच काहीसा एक प्रवास आपल्यासोबत आहेत आज. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कॉफी विथ सनी चॅनलमध्ये. आज आपल्यासोबत आहे किशोर बेरड, PSI किशोर बेरड साहेब. जाणून घेऊया आज त्यांच्याकडनं त्यांचा प्रवास, रात्रीचं सकाळ करून कसा अभ्यास त्यांनी केला, कशा सर्व पद्धती सर्व गोष्टीवर त्यांनी कसा मात केल्या आणि PSI होण्यापर्यंतचा आणि PSI झाल्यानंतरचा त्यांचा कसा प्रवास त्यांचा होता, आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तर PSI साहेब, कसं तुमचं PSI होण्यामागची कशी सुरुवात तुमची झाली? प्रथमतः मी अहमदनगर जिल्ह्यातील दरेवाडी या गावात राहिला असून त्यानंतर मला शिक्षणासाठी बाहेर टाकलं होतं की जिथं हॉस्टेलला त्रिमूर्ती नेवासे येते. तिथे टाकल्यानंतर माझा कल म्हणजे स्पोर्टकडे गेला. तिथं जे स्पोर्ट होते वेगवेगळे, बरोबर, सैनिकी शाळा असल्यामुळं खूप सारे स्पोर्ट होते. त्या स्पोर्टमधून मला आर्चरी हा खेळ आवडला. म्हणजे मी सारे खेळ तिथं खेळून पाहिले पण मला आवड निर्माण झाली ती आर्चरी खेळायची. बरोबर. त्यामध्ये दळवी सर, दळवी मॅडम एक कोच म्हणून त्यांची भेट झाली. बरोबर. तो एक आमचा एक हळूहळू आर्चरी परिवारात बनत गेला, ज्यामध्ये सर्व आमचे मित्र असतील म्हणजे सागर, संकेत, हे सर्वांचंच एक कनेक्शन वाढत गेलं. बरोबर. आणि मग जवळजवळ मी इयत्ता 5वी पासून घरच्यांच्या मागं लागलो होतो की धनुष्य घ्यायचं आहे वगैरे वगैरे. त्यावेळेस धनुष्य भेटायचा की 3000ला. धनुष्याची किंमत 3000 रुपये होती. तर ते घेण्यासाठी मला 3 वर्ष घरच्यांच्या मागं लागावं लागलं की बाबा हे धनुष्य घ्या. नंतर आमचा एक मोठा धनंजय दादा होता सिनियर, त्याने घरच्यांना सांगितलं की तुमच्या ज्याने होत नसेल तर मी देतो पैसे पण त्याला धनुष्य घ्या. अरे बापरे. मग ते असं करून इयत्ता 7वीत असताना मला धनुष्य घेतलं. 3000, 3500 रुपये किंमत झाली होती तोपर्यंत त्याची. बरोबर. मग त्याच्यात स्टेटपर्यंत खेळलो. स्टेटला मेडल आलं 9वीपर्यंत. बरोबर. 9वीला स्टेटला मेडल आलं. गावाकडे लोक म्हणायला लागले की बाबा कशाला, म्हणजे घरच्यांना सांगायला लागले की कशाला इतक्या लांब शाळेत घातलंय, कशाला पैसे घालतो, इथं काही पोरं शिकत नाही का, हे नाही का, ते नाही का. मग वडिलांची द्विधा मनस्थिती झाली की बाबा याला तिकडंच ठेवायचं की आणायचं इकडं, कारण की तिथलं आमची हॉस्टेलची फी पण खूप होती. त्याच्यामुळं ते असं म्हणजे लोकांनी सांगितल्यानंतर माणूस कुठेतरी विचार करतो, तसं वडिलांनी केला. पण आमच्या शेजारीच राहणारे एक डॉक्टर आहेत, त्यांना विचारलं की बाबा असं आहे, काय करायचंय. तर त्यावेळेस ते डॉक्टरांनीच त्यांना वडिलांना सल्ला दिला, डॉक्टर अनिल करांडे यांनी, की बाबा तुम्ही इथून पुढचा खर्च मी त्याचा करतो. बरोबर. पण तो नोकरीला लागल्यानंतर मला पैसे मागायचे नाही 2 वर्ष. अरे बापरे. म्हणजे त्यांनी एवढी गॅरंटी दाखवली. त्यावेळेस वडिलांनी असं सांगितलं की बाबा म्हणजे विचार केला की ठीक आहे आता आपण स्वतः तर ते करू शकत होते, नाही असं नाही, पण की बाबा एक लोकांनी म्हणल्यानंतर माणसाच्या मनात द्विधा मनस्थिती होती, तशी त्यांच्या मनात झाली होती. डॉक्टरांनी असा एवढा कॉन्फिडन्स दाखवल्यानंतर त्यांनी मला पुन्हा तिथंच ठेवण्याचा निर्णय घेतला. बरोबर. इयत्ता 10वीत असताना
आर्चरीमध्ये एवढा, आणि ही जी गोष्ट होती ती माझ्या मनाला कुठेतरी लागली होती. हा. मग इयत्ता 10वीत असताना स्टेटचं रेकॉर्ड ब्रेक केलं होतं, जे की 8 वर्षापासून एका मुलाने करून ठेवलं होतं रेकॉर्ड. आणि ते रेकॉर्ड होतं 680चं 78चं, आणि मी ते 680 मारून ते रेकॉर्ड ब्रेक करून टाकलं होतं. म्हणजे त्यामुळे इतकं म्हणजे पॉप्युलरिटी आली ती की आता 8 वर्ष जे कोणी तोडू शकलं नाही ते मी तोडलं होतं. आणि त्याचं मला माहिती पण नव्हतं की ते रेकॉर्ड तुटेल किंवा काय, पण माझ्या प्रॅक्टिसवर एवढं कनेक्ट केलं होतं मी की त्याला आपण फक्त गोल्ड मारायचं हे एवढंच डोक्यात. मला कोणाची कॉम्पिटिशन नव्हती, काय नाही. तर त्याच्यातून मी पुढे जाऊन नंतर ज्यावेळेस 10वीला नॅशनल खेळलो, 2-3 नॅशनल 10वीला खेळलो असं मी, त्यावेळेस दळवी सरांनी घरच्यांना सांगितलं की आता याला 1.5 लाखाचं धनुष्य घ्यावं लागेल. आणि हे मला काहीच माहित नाही की आता त्यांनी घरी सांगितलंय आता तुला धनुष्य घ्यायचं आहे वगैरे काय. मला घरच्यांनी फक्त नंतर कळवलं की अरे सर म्हणतायत की असं असं धनुष्य घ्यायचंय, तुला घ्यायचंय का? मी म्हटलं घेऊ. म्हटलं आधी 3,500चा घेण्यासाठी एवढा वेळ लावलाय आणि आता 1.5 लाखाचा न सांगताच घेताय, तर कशाला मी नाही म्हणते. बरोबर. मग त्या धनुष्यासाठी सगळं कसं घ्यायचं काय ते सगळं ठरल्यानंतर त्याची किंमत अराऊंड 1,10,000, म्हणजे आम्ही काही कॉस्ट कटिंग केली आणि सगळं मिळून 1,10,000पर्यंत ते बसवायचं ठरवलं. बरोबर. की जी गरजेची नाही एखादी वस्तू तर ती इम्पॉर्टंट कमी करून असं केलं. आणि त्यासाठी मग 1,10,000 आमच्याकडे म्हणजे घरी त्यावेळेस अवेलेबल नव्हते. मग आईचं सोनं गहाण ठेवून आम्ही ते धनुष्य घेतलं. मग ते धनुष्य घेतल्यानंतरही मी भरपूर साऱ्या नॅशनल खेळलो. आणि ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत आलं, म्हणजे ग्रॅज्युएशन चालू असतानाच दळवी मॅडम आम्हाला गाईड करायचे की बाबा आता तुम्ही कुठंतरी, म्हणजे सोबतच एक सागर मोहिते म्हणून होता, आम्ही दोघं पण सोबतच प्रॅक्टिस करायचो सोबत. म्हणजे असं होतं की ग्राउंडवर मॅचला गेलं तर एक तर हा गोल्ड घेईन नाही तर हा गोल्ड घेईन, म्हणजे सिल्वर गोल्ड आहे दोघात असा विषय होता त्यावेळेसचा. मग त्यावेळेस त्यानंतर त्यांनी म्हणजे सरांनी सांगितलं की आता तुम्ही थोडं अभ्यासाकडे पण लक्ष द्या. म्हणजे तोपर्यंत आम्हाला हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा काय ह्या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या. मग आम्ही सरांकडून माहिती घेतली. सरांनी आम्हाला काही कॉन्टॅक्ट करून दिले की बाबा तुम्ही आता तुमच्या करिअरकडे पण लक्ष द्या. काय कसं आहे, खेळ जरी असला तर खेळाच्या सोबत तुम्हाला एक पैसा हा पण एक गरजेचा आहे. बरोबर. तिथून पुढे आम्ही खेळाकडं थोडं दुर्लक्ष करून आणखीन स्पर्धा परीक्षेकडे जाण्याचं ठरवलं. पण खेळ 7-8 वर्ष झाले आम्ही खेळ खेळत होतो, तर त्याला लांब करणं आमच्यासाठी खूप इम्पॉसिबल होतं. बरोबर. मग तरी सर मॅडम की सकाळी प्रॅक्टिस करायची, दुपारी अभ्यासाला बसवायचं, आणि ते स्वतः बसवायचे. आणि अभ्यासाला बसले आमचं काय की लईतलं 1 पेज वाचलं तर आम्ही झोपणार. एवढी आमची म्हणजे कॅपॅसिटीच नव्हती ती अभ्यास करण्याची. कारण की खेळासाठी एवढा टाइम दिलेला की इकडलं आपण माणसं शांत बसून आपण एखादी गोष्ट करू शकाल अशी राहिलीच नव्हती. मग त्यानंतर काय केलं की सरांनी दररोज सर झालं मॅडम झालं हे आम्हाला दररोज की बाबा तुम्ही इथे येऊन झोपले तरी चालते पण इथे येऊन पुस्तक समोर घेऊन बसायचं. ही परिस्थिती आमच्यावर ग्रॅज्युएशनच्या 2nd इयर 3rd इयरला होती. मग तिथून थोडं वाचण्याची, मग अवांतर वाचण्याची सवय लावली. अवांतर वाचण्याच्या सवयीमुळे काय झालं की बाबा ठीक आहे आपण काहीतरी करू शकतो, आपल्या काहीतरी लक्षात राहतंय ह्या गोष्टी आल्या. मग त्यानंतर झालं की बाबा आता एक वेळ येते की ग्रॅज्युएशन झालंय, सगळं झालंय, एज पण चांगलं होत आलं होतं. त्यावेळेस एक वेळ अशी येते की आता तुम्हाला ती टर्न घ्यावा लागतो. तो टर्न घेणं जीवनात गरजेचं असतं. बरोबर. त्यासाठी दळवी मॅडम यांनी सांगितलं की आता तू किंवा आम्हाला दोघांना पण सांगितलं तुम्ही आता पूर्णपणे अभ्यासाला लागा. कारण की इकडं थोडे आमचे आर्चरीमध्ये एक पिक पॉईंट असतो, त्या पिक पॉईंटपर्यंत गेल्यानंतर पण आपल्याला जर यश भेटत नसेल तर मग आपण कुठंतरी आपल्याला आत्मपरीक्षण करून टर्न घेतला पाहिजे ना, असं मग त्यांनी सांगितलं आम्हाला. आर्चरी सोडून अभ्यासासाठी कुठंतरी शहरात यायला लागेल, पुण्यात यायला लागेल, नगरला यायला लागेल हा निर्णय झाला. आलो त्यानंतर अभ्यासासाठी पहिल्यांदा मी नगरला आलो. नगरला आल्यानंतर छोटे मोठे क्लास होते, त्याच्यात काही एवढं हे होत नव्हतं. मग थोडा मित्रांसोबत अभ्यास केला.
तोपर्यंत माझं 1-1.5 वर्ष निघून गेलं. 1-1.5 वर्षानंतर सागर चव्हाण हा पण माझ्यासोबत अभ्यासासाठी आला. मग त्याचं पण एज होत आलं होतं. तर त्यांनी सरांनी सांगितलं की तू पण इकडे आल्यानंतर तो आणि मी सोबत पहिल्यांदा नगरलाच अभ्यास केला. तेच चालू असताना सचिन गावटे सुद्धा आमच्या सोबत आला. हे असं आम्ही तिघांचा ग्रुप झाला. आणि ते जोपर्यंत अभ्यासात आले होते तोपर्यंत माझा अभ्यासाचं म्हणजे मला MPSC काय असतं, PSI साठी काय करावं लागतं, PSI होण्यासाठी कोणते बुक्स वाचायला पाहिजे, हे सगळं असल्यामुळं मी त्यांना डायरेक्ट त्या गोष्टीपर्यंत घेऊन सोडलं होतं. पण ते तिथपर्यंत आले होते. आम्ही सर्वांचा ग्रुप गॅप कमी झाला. त्यांचा गॅप कमी झाल्यामुळे आमचा ग्रुप असा एकदम मस्त झाला होता. मग त्या अभ्यासात तिघांचं डिस्कशन असेल आणि वेळ म्हणजे कुठं वेळ द्यायचा, कुठं नाही द्यायचा, कुठं क्वेश्चन सोडायचे, कोणत्या सब्जेक्टला हे सगळ्या गोष्टी आमच्या तिघांनी एकमेकांनी होऊन गेल्या. आणि नंतर असं झालं की आमच्यासोबत आमचा ग्रुप असल्यामुळं जे ओपनमधनं म्हणजे आम्ही स्पोर्टमधनं होतो तिघं, तर ओपनमधनं असणारी पोरं पण आमच्या सोबत यायला लागली की बाबा आता मी पण तुमच्यासोबत करतो असं तसं. पण ज्यावेळेस ते आमच्यासोबत यायचे आम्ही कधी विचारच नाही केला की हे ओपन येतं यांच्या एवढा स्कोर काय घ्यायचा. तर आमचा स्कोर आहे ना, जे टेस्ट सिरीज असते वगैरे असतं त्यामध्ये पण आमचा स्कोर त्यांच्या एवढा राहायचा. ओपन इतका राहायचा. मग ते काय त्यांना माहीत झालं हे आता हे फायनल आहे, त्यांचा काही विषय नाही. मग ते चालू असतानाच कोरोना आला. मग कोरोनामध्ये सगळे जिकडे तिकडे गेले. कोरोनामध्ये सागर घरी नाही आता आमच्याच घरी म्हणजे तिथंच आम्ही दोघांनी अभ्यास केला, ग्राउंडची प्रॅक्टिस केली. ह्या सर्व झाल्यानंतर मग आम्ही मेन्सला बसलो. मेन्सला बसल्यानंतर आम्ही पुण्याला आलो. पुण्याला पुन्हा काही इंग्लिश असेल जो आपला सब्जेक्ट वीक आहे त्या सब्जेक्टसाठी आम्हाला क्लास करणं भाग होतं. जसं की आता लॉ हा सब्जेक्ट आम्हाला कधी पाहिलेलाच नव्हता किंवा कोणीच पाहिलेला नसतो. तो त्याची क्लास करणे गरजेचं होतं. PSI साठी लॉ हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. ते क्लास लावले इथे येऊन. 7-8 महिने क्लास झाल्यानंतर आमचे मेन्सला म्हणजे आम्ही प्री झाल्यानंतर 2020ला प्री झाली आमची. त्याच्यानंतर जवळजवळ 2 वर्षे गेले. 2 वर्षाचा काळ याच्यामध्ये गेला की त्याच्यात आमचे पेपर पुढे ढकलल्यानंतर मेन्स झाल्यानंतर सुद्धा मेन्सचा रिझल्ट लावायला वेळ लागला. हा सर्व जो टाईम आहे त्या टाईममध्ये आम्ही फक्त एवढंच टार्गेट होतं की जोपर्यंत फायनल रिझल्ट लागत नाही तोपर्यंत अभ्यास स्टॉप करायचा नाही असं ठरलं होतं. मात्र आमची मेन्स झाली आणि मेन्स झाल्यानंतर आमचा स्कोर असा आला. त्या मेन्समध्ये 2020ची मेन्स होती. त्याच्यात स्कोर असा आला की मला 80 मार्काची लीड होती. मग इथून आपल्याला कोणी अडवू शकत नव्हतं. आपण PSI झाले तर जमा होतो अशी गोष्ट झाली होती. नंतर मग 2021ची पण मेन्स लगेच होती की प्री पास झालेला होतो, मेन्स लगेच होती. आणि त्या मेन्समध्ये असं होतं की STIला जास्त जागा होत्या आणि PSI तर होत्याच. आणि त्यानंतर ह्या मेन्सला 2021च्या मेन्सला बसल्यानंतर तिथं तर इझी म्हणजे कसं झालं की 20च्या मेन्सचा अभ्यास पूर्ण आणि त्याच्यामुळे इकडे आले पाहिजे नाही. तर त्या मेन्समध्ये मला PSI साठी 100ची लीड होती आणि STI पण चांगला स्कोर होता. 2021ला आता STIचं रिझल्टचं कसं असतं की त्याला ग्राउंड नसतं वगैरे, त्याच्यामुळे 2021च्या STIचं रिझल्ट लगेच लागला. STIचा रिझल्ट लागला तसं आम्ही म्हणजे ठरवलं होतं की बाबा आता काय करायचं, जॉईन करायचं नाही करायचं. पण सर्व अनुभवींचा सल्ला घेतला किंवा काही जुने अधिकारी यांचा सल्ला घेतला आणि आम्ही सर, मॅडम, वडील, आई यांनी सगळ्यांनी ठरवलं की बाबा ठीक आहे आत्ता जॉईन कर, जेव्हा PSI होशील त्यावेळेस आपण फायनल रिझल्ट लागल्यावर बघू. कारण की कसं असतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फायनल रिझल्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कोणतेही डिसिजन म्हणजे कोणतीही हे पकडू शकत नाही की बाबा आपण पॉसिबिलिटी पकडू शकत नाही झालंयच किंवा काय. मग STI सोडून PSI मध्ये कसे असं काय विचार आला डोक्यात की आता STI सपोज त्याला ग्राउंड नाही काय नाही म्हणजे एकदम रिलॅक्स मध्ये सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून पण तुमची निवड झाली होती. तर STI सोडून PSI मध्ये कसं तुमच्या डोक्यात असं काय आलं की PSIच घेतलं पाहिजे आपण? आता पहिले मी STI जॉईन करायचं की नाही याच्यावरच पहिले हे होतो. पण नंतर जॉईन केल्यानंतर मला तिथं चांगलं वाटलं की बाबा 10 ते 6 जॉब आहे.
काहीच नाही. मग मी 6-7 महिने तिथं वर्क केलं पण म्हणजे माझा रिझल्ट लागला मध्येच 2-3 महिन्यामध्ये PSIचा रिझल्ट लागला. PSIचा रिझल्ट लागल्यावर जो आनंद STI झाल्यानंतर झाला होता त्याच्या तिप्पट आनंद PSI झाल्यानंतर झाला. मग ते विचार केला त्यावेळेस मला कंटिन्यू विचारायचे की बाबा आता काय करायचं. आणि माझं ड्रीम म्हणजे असं नाही की मला वर्दीचं क्रेज होती काय, पण वर्दीची आवड होती. शेजारी मिलिटरी एरिया असल्यामुळं ती एक जे युनिफॉर्म सर्व्हिस बद्दल जो आदर होता तो वेगळाच होता. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या काम करायचं म्हणतो त्या कामाची जी आवड आहे, बाकी सराउंडिंग म्हणजे तुम्हाला बसून काम आवडतं, कोणाला टाइम टू टाइम काम आवडतं, कोणाला फिरून काम आवडतं, तसं मला असं होतं की मला वेगवेगळ्या व्हरायटीज म्हणजे दररोज काहीतरी हॅर्डल्स पाहिजे ना, असं मला काम. खेळाडू असल्यामुळे पुढं पण आहे मग ते दररोज हॅर्डल्स पाहिजे ना असं माझं हे होतं. आता सगळे मी तरी म्हणलं आपण असा निर्णय घेणं चुकीचं आहे. मग मी काय केलं की बाबा ठीक आहे, आणखीन कोणी PSI मित्र असतील, समजा मित्राचा मित्र PSI त्याला भेटलो, कोणी म्हणजे पोलीस खात्यातील जे लोक आहेत त्यांना विचारलं की माझा रिझल्ट असा लागलाय, मी येऊ का आता म्हणजे पोलीस खात्यात येऊ का. त्यावेळेस त्यांचं म्हणणं यायचं की अरे कशाला येतोस पोलीस खात्यात, खूप म्हणजे असं नाही की त्यांचं निगेटिव्ह म्हणणं असं होतं की बाबा तुला फॅमिली टाइम देता येणार नाही, हे नाही ते नाही. म्हणजे असतं फॅमिली टाइम आपण देऊ शकत नाही पोलीस खात्यात, म्हणजे देऊ शकत नाही म्हणजे असं एकदमच नाही, पण काही गोष्टीला लिमिटेशन येतात. बरोबर. तसं त्यावेळेस मला जवळजवळ मी एक 20-25 लोकांना भेटलो असं पोलीस खात्यात, एकही मला म्हणलं नाही की तू इकडे ये. फक्त आमच्यासोबत म्हणजे मला आठवत नाही की 1-2 जण म्हणले असतील की बाबा ठीक आहे तुझी आवड आहे तरी, पण माझं मन मला सांगत होतं की नाही तू तू जर PSI नाही झाला तर तू आयुष्यभरासाठी मनात तेच ठेवशील की बाबा काय तू का नाही. मग त्यानंतर मी फायनली डिसिजन घेतला की PSIची जॉईनिंग आली आणि PSIला इकडं रिझाईन देऊन PSIला जॉईन झालो. आणि ज्यावेळेस मी जॉईन होत होतो त्यावेळेस कळालं की माझ्यासोबतची STIच्या ऑफिसमधील 7 लोक PSIला येत आहेत माझ्या बरोबर. अरे बापरे. हा, मग त्यावेळेस म्हणलं अरे आपला निर्णय कुठंतरी बरोबर आता वाटतंय की बाबा आहे म्हणजे की बाबा आपल्यासारखे विचाराचे लोक पण आहेत. बरोबर. मग त्यावेळेस जरा मला हे वाटलं म्हणजे चांगलं. मग आम्ही ट्रेनिंगला गेलो. ट्रेनिंगला सागर पण सोबत होता. तर मग ट्रेनिंगला असं काही विशेष वाटलं नाही कारण स्पोर्ट्स पर्सन पळायचा काही विषय नाही की किती पळवा काय हे नाही. बरोबर. आणि हॉस्टेलला राहिल्यामुळं आम्हाला आईवडिलांपासून लांब राहायचा असा काही विषय नव्हता. बरोबर. या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रेनिंगमध्ये फक्त एकाच गोष्टीचा म्हणजे एक हे होतं की बाबा काय असतं की आपण PSI झालो म्हणून बाहेर एकदम आपल्याला आदर असतो, सगळ्या गोष्टी एकदम हे असतात. पण तिथे गेल्यानंतर ट्रेनिंगमध्ये गेल्यानंतर एक असं असतं की तुम्ही PSI असा DYSP असा कोणत्याही पोस्टला असाल तर तुम्ही ट्रेनिंगला मध्ये आल्यानंतर तुम्हाला एक हवालदार दर्जाचा अधिकारी हा तुम्हाला पूर्ण कंट्रोल ठेवतो. आणि त्या कंट्रोलमध्ये तुमच्या मनासारखं तुम्ही काहीच करू शकत नाही. बरोबर. जसं की तुम्हाला जेवायला जायचं तर तुम्ही लाईनीत जायचं, तुम्हाला संध्याकाळी जेवण करून पुन्हा रूमवर जायचं तर तुम्ही लाईनीत जायचं. मग अशा वेळेस काय होतं की बाबा आपल्या मनाच्या सगळं विरुद्ध होतं. मग त्या गोष्टीचा फक्त एक थोडाफार त्रास होतो लोकांना, पण आम्ही मिलिटरी स्कूलमध्ये असल्यामुळे ह्याचा बी आम्हाला काही त्रास होत नव्हता की बाबा ठीक आहे चाललंय. काही वेगळे अनुभव तुमचे हॉस्टेल मधले किंवा काही मजा केली मित्रांनो? हॉस्टेलमध्ये आम्ही भगवान पोटफोडे असेल, स्वप्नील बनकर, परत सागर चव्हाण, गोविंद सोनटक्के, आम्ही एक तिथं झालेलं एक स्क्वॉड मेट म्हणजे स्क्वॉडमुळं एक मैत्री आमची म्हणजे आता भगवान आमचा शाळेपासूनचा मित्र होता, सागर बी माझा पहिल्यापासूनचा मित्र होता. तर तिथं हे बाकीच्यांची पण मैत्री झाली. ह्या मैत्रीमध्ये आमचं असं झालं होतं की आम्हाला कोणाचाही काही फरक पडत नव्हता. म्हणजे एकदा करायचं म्हणलं का आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत एन्जॉय करून सकाळी 5ला उठून, आता एन्जॉय मध्ये काय फक्त गप्पा, एक काय झालं हे म्हणजे हसं मजाक हेच गोष्टी आमच्या एन्जॉय मध्ये. आणि सकाळी 6ला पण ग्राउंडला आम्ही बरोबर सगळ्यांच्या मुलांसोबत ग्राउंडला. आणि पनिशमेंट खायचं म्हणून जर सर याला पनिशमेंट दिली मला पण द्यायची. अरे बापरे. असं होतं. मग ते सगळ्या जे EDI असतात तिथे EDI म्हणतात, असिस्टंट ड्रिल इन्स्पेक्टर म्हणतात त्यांना. तर ते
ते लोक आम्हाला म्हणायचे, म्हणजे सगळ्यांना माहित झालं की ही सगळी गोंडाड गँग आहे. मग ते आम्हाला पुढं जर काम, आता कसं असतं वर्किंग असतं, वर्किंगला वगैरे पाठवायचं असेल ना, हे तुम तीनों मत द्या, तू इधर जा, तू इधर जा, वो उधर जा, म्हणजे सगळ्यांना वेगळं सगळ्यांना वेगळं पाठवायचे. काय ते त्यांना माहित झालं हे एका ठिकाणी गेलं तर हे. मग एकदा असंच एक एडीआय होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम तीनों इधर मत बैठो, अलग अलग बैठो. मी म्हणलं सर असं कामच होणार नाही, तुम्ही आम्हाला तिघांना एका ठिकाणी बसू द्या, आम्हाला एवढं सांगा, एवढं काम करायचं आम्ही करून टाकू, पण तुम्ही आम्हाला वेगवेगळं केलं तर कामच होणार नाही. म्हणजे हे अशी आम्ही तिथं मैत्री तयार केली होती. त्याच्यामुळे आमचे दिवस कसे गेले ते 12 महिने ते काही कळूनच आलं नाही. आता जसं सगळ्या नगरला माहिती आहे, एखाद्या आमदाराची मिरवणूक रॅली निघावी, अशी तुमची PSIचा रिझल्ट लागल्याच नंतर सागरची तुमची रॅली निघाली, तर बघणारे कुठल्या दृष्टीने बघतात आता तुमच्याकडे? म्हणजे त्यावेळी काही लोकांना असं पण वाटायचं का हा मुलगा काही करू शकत नाही, जसं तुम्ही आधी म्हणले का घरच्यांना सांगायचे कशाला याला धनुष्य घेऊन दिला, तर ते लोक आता कुठल्या दृष्टीने बघतात तुमच्याकडे? कसं असतं, एक यश आणि अपयश याच्यामध्ये खूप मोठा अंतर असतो. एका रात्रीमध्ये तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलत असतो. 100%. म्हणजे त्या माणसांचीही काही चुकी नसती, कारण की आपण काय करतोय, आपण आपल्या जीवनात कोणत्या वेळी चाललोय हे आपल्यालाच माहिती असतं. ते पुढच्या व्यक्तीला माहित नसतं की हा नेमकं काय करतोय, काय हा वेळ घालवतोय, हा काहीच नाही, अजून वय 25 झाले 26 झाले तरी पण हा त्याच काहीतरी अभ्यासच करतोय. इकडं लोक 35,000 रुपये पगार घेतात. ह्या गोष्टी त्यांना फक्त माहीत असतात. पण हा जो याचा यशाची जे शिखर चढतोय याला टाइम लागणार आहे हे ते लोकांना माहित नसतं. पण ज्यावेळेस चढतो त्यावेळेस ते लोक अननोन असतात, त्यांना त्यानंतर कळतं की अरे हे काहीतरी वेगळं करतोय, वेगळं झालं आपल्याला. मग त्यावेळेस ते ऑटोमॅटिक ते लोक म्हणतात नाही हा अभ्यासच करत होता, हा छानच होता, हा वर्गाच आहे, म्हणजे ते असते. पण काही लोक आपल्या मागं खंबीरपणे साथ पण देणारे असतात, जे की बाबा तू कर, मी आहे. जसं की आमच्या म्हणजे आम्ही ज्यावेळेस मी 2019च्या मेन्सला बसलो होतो, मेन्स झाली होती क्लिअर स्पोर्टमधनंच, आणि SCBCचं आरक्षण गेलं आणि त्याच्यामुळं माझं 0.25 माझा रिझल्ट गेला होता. अरे बापरे. ज्यावेळेस रिझल्ट येणार होता सगळ्यांना माहिती होतं की रिझल्ट येणार, पण 0.25 माझा रिझल्ट गेल्यामुळं सगळे लोक लगेच गायब होतात आपल्या जवळ. बरोबर. त्यावेळेस जी जवळ होते ते दळवी सर असतील, दळवी मॅडम असतील, किंवा आई वडील मित्र, या सर्वांच्या सहाऱ्यामुळे आपण पुढच्या जे उभारी घेतो ते घेतो. म्हणजे जसं की माझा मला आठवतं की 21 ऑगस्ट का काहीतरीला पेपर रिझल्ट लागला आणि 21 सप्टेंबर 2020 या दिवशी आमची मेन्स होती, प्री होती 2020ची. तर ह्या रिझल्टमधून बाहेर पडलो. तर मी दुसऱ्या दिवशी लगेच लॅबला होतो का, तर सरांना म्हणजे आता आमच्या याच्यात सागर असो मी असो की याच्यात आमच्या याच्यात गाईड करणारे आम्हाला जे जवळचं व्यक्ती असतं, कुणाच्याही याच्यात गाईड करणारे एक व्यक्ती असतं, तिथं आम्हाला दळवी मॅडम होते. दळवी मॅडम आम्हाला सांगितलं की बाबा ठीक आहे ना, पडलो बाहेर तर अजून थोडी आहे आपल्याकडे, पुढं 2-3 प्री मेन्स काही पण करू शकतो, एज पण काही तेवढं नाही. ठीक आहे, मग आम्ही मेन्स प्रीचं परत मी त्यावेळेस एकटाच होतो, प्रीचं तयारी केली फुल फ्लेजने, त्याच्यातून मेन्सला बसलो आणि मग मेन्सला खूप वेळ गेला. म्हणजे असं चेंजेस होतात. आता जसं तुम्ही PSI म्हणून काम करता येरवडा एरियामध्ये, डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला असे कुठले गोष्टींना, अडचणींना किंवा अशा कुठल्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं? आता सगळ्यात मोठी अडचण अशी होती की आता जो सोशल मीडियावर लोक काही अर्धवट ज्ञानी झालेले असतात. बरोबर. अर्धवट ज्ञानी म्हणजे कसं की बाबा एखाद्या गोष्टीचा कायदा त्यांना थोडासाच माहिती असतो आणि त्या कायद्यावर ते पोलिसांशी वाद घालतात. बरोबर. की बाबा हे ते, पण ते गोष्टी असं आहे की त्याच्या एक बॅक साईड असते, पूर्ण तो कायदा आहे त्याच्यामध्ये. त्याला जसं की आपण म्हणतो काय त्याला फॉल्स अँड कॉर्न तसं असतं, ते त्याच्यामध्ये ते ऍड नाही करत. बरोबर. जसं आता काही म्हणतात की आम्हाला शूटिंग काढण्याचे अधिकार आहेत. बरोबर. पण शूटिंग काढण्याचे अधिकार आहेत कोणत्या इथं येतं? तुम्ही पोलिसांच्या कुठपर्यंत शूटिंग काढू शकता? बरोबर. ते म्हणजे ते त्यांना माहित नसतंय की बाबा. आता मी बऱ्याच व्हिडिओ बघतो सोशल मीडियावर की आता तुम्हाला
अधिकार आहे का तुम्हाला फाईन मारण्याचा, तुम्ही हवालदार आहात, बरोबर. सब इन्स्पेक्टर लेवलचा अधिकारी पाहिजे. बरोबर. अरे पण सब इन्स्पेक्टर लेवलचा अधिकारी हा त्यांच्यावर Control. नियंत्रणीय असतो बरोबर. आणि तो तिथं असतो अवेलेबल. बरोबर. असं नाही की मग आता जर प्रत्येकच अधिकारी तुमच्यापाशी येऊन करायचं म्हणलं तर कसं शक्य आहे? बरोबर. मग बाकीच्यांनी कामं काय करायचे? बरोबर. ह्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नसतात. बरोबर. आणि कायदा तेच सांगतो की बाबा हा ही लोक आहेत, त्यांच्यावर नियंत्रणाला सब इन्स्पेक्टर लेवलचा अधिकारी आहे, बरोबर. त्यानुसार ते काम करतील. बरोबर. उद्या एखादी गोष्ट अशी असते की जी DSP लेवलनीच करायची असती, पण त्यांनी ऑर्डर केल्यानंतर ती जी गोष्ट आहे ती PSI सुद्धा करू शकतो. याच्यात राजकीय दबाव किंवा बड्या नेत्यांचे काही कॉल्स वगैरे असं चालू असतं का? म्हणजे आता जनरली आपण बघतो TV वर वगैरे पण बघतो, किंवा जे बीडचं मागं प्रकरण झालं त्यात पण बरेचसे पोलीस वगैरे यांच्यावर दबाव टाकला गेला म्हणजे गुन्हेगार सोडा, किंवा धरून आणलेले गुन्हेगार सोडा, त्यांच्यावर केस डिले करा, त्यानंतर केस घेऊ नका, असे काही प्रकरणं तुमच्यासोबत झालेत का? नाही, आम्ही शहरात असल्यामुळं जरा राजकीय दबावाच्या काही गोष्टी येत नाही. हा. पण माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे की ग्रामीण भागात ह्या गोष्टी होतात. पण पोलीस हे कधीच कोणाच्या दबावाला बळी पडत नाहीत. कारण की त्यांना कायदा असतो. उद्या जर त्यांनी एखादी गोष्ट चुकीची केली तर ही शिक्षा स्वतःला येणार असती. आणि जे नोकरी मिळवण्यासाठी आपण एवढा संघर्ष केलेला असतो बरोबर. त्याच्यावर सर्व पाणी जाऊ पाणी जाऊ शकतं. शकतं. त्याच्यामुळं कोणताही पोलीस, कोणत्याही लेवलचा अधिकारी किंवा कोणत्याही लेवलचा अंमलदार या गोष्टीवर हे करू शकत नाही, एक्सक्यूज करू शकत नाही की बाबा हा ठीक आहे, ह्या आमदाराने सांगितलंय म्हणून मी ती गोष्ट कमी करतो किंवा काय. हा त्या कधी होईल की कायदा सुव्यवस्थेसाठी थोडा एखादी गोष्ट डिले करायची, तर मग ठीक आहे, थांबून धरू शकतात की बाबा, किंवा एखाद्या समझोता होणार असेल. आता छोटी मोठी भांडणं असतात, त्याच्यावरून काही लोक खूप मोठी करतात. मग ते कसं असतं की एक सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा हे आपले नेते असतील, त्यांच्या सांगण्यावरून ते लोक आपापसात मिटू शकत असतील, तर मग ते प्रत्येक गोष्ट जर पोलिसांपर्यंत कोर्टापर्यंत गेली तर ती योग्य नाही ना, तर ती होऊ शकतं तिथपर्यंत. मग आता आपण असं पण बघतो, बऱ्याच ठिकाणी आपण बघितलंय पण पोलिसांचा आणि पैशांचा पण संबंध येतो. म्हणजे बरेच लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन दुतर्फा आहे पोलिसांकडं. काही जण म्हणतात की हां, पोलीस खातं चांगलं काम करते, आणि काही जणांचा असा पण संभ्रम आहे की लाच घेतात, घूस घेतली जाते. मग त्याबद्दल काय सांगाल? हे बघा, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एक चांगली असते, एक वाईट असते. बरोबर. आणि जर 10 पोलीस असतील, त्याच्यातील 9 जर चांगलं काम करीत असतील ना, आणि एक जर चुकीचं काम करत असेल, ते चुकीचं कामाला जास्त व्हॅल्यू दिली जाते आपल्या या समाजात सगळीकडे. बरोबर. तेच होतंय सध्या की बाबा एखादी गोष्ट असतीच, एखाद्या नाना साईड चुकीची असतीच, मग त्याच्याकडे जास्त फोकस करते. पण जी 9 लोक चांगली काम करतायत त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. पोलीस खातं त्याच्यावर ऍक्शन का घेत नाही? त्यांना शोधून त्यांच्यावर ऍक्शन का घेत नाही? नाही, पोलिसांचं कसं आहे की बाबा ज्या गोष्टीवर ऍक्शन घ्यायची, म्हणजे कायदा व सुव्यवस्था असेल किंवा एखाद्या म्हणजे दरोडा टाकणारे टोळे असेल, चोरी करणारे टोळे असेल, यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं. आता हे जे लोक आहेत ते ट्रोलिंग करणाऱ्याला आपण उत्तर देत बसण्यापेक्षा आम्ही आमची चांगली कामं करत राहिलो तर ऑटोमॅटिक त्यांच्या ट्रोलिंगवर कुठेतरी दबाव येऊ. कायदा व सुव्यवस्थेला तुम्ही कसं डिफाईन करताल? कायदा व सुव्यवस्था हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपण डिफाईन करू शकत नाही की बाबा हे केलं म्हणजेच कायदा सुव्यवस्था होती. तर पोलिसांचं मुख्य कामच ते की कायदा व सुव्यवस्था राखणं. मग त्यामध्ये जर एखादा त्याचं खंडन करत असेल तर त्याला वेळीच योग्य ती कारवाई करणं त्याच्यावर. जर ती योग्य ती कारवाई पाहिजे त्या वेळात झाली नाही तर तो आणखीन पुढचा कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी हे करतो, त्याला प्रोत्साहन भेटतं. मग त्याच्यामुळे योग्य ती कारवाई करणं, छोट्या छोट्या गोष्टी जरी असेल पण ती आपल्याला कुठेतरी वाटते की ही पुढे जाऊन मोठी होईल, तर त्यावेळेस आपण त्याच्यावर योग्य ती कारवाई केली तर त्याच्यावर असेल किंवा त्याच्या बाजूबाजूला फिरणारे जे त्याचे बगलबच्चे असतील त्यांच्यावर मात राहते. आणि आता जसं आपण बघतो समाजात खोट्या केसेस वगैरे ह्याचे पण प्रमाण वाढलेले आहेत. किंवा जसं की माझी याच्यासोबत दुश्मनी आहे, याचं माझं थोडंसं बोलाबोली झाली तर लगेच मुलीची छेड काढली, बायकोची छेड काढली, अशा खोट्या केसेस पण भरपूर जण टाकतात. मग त्याच्यावर तुम्ही कसं रिॲक्ट करता? आता पहिली गोष्ट, पोलिसांकडं कोणी
केस द्यायला आल्यानंतर FIR दाखल करायला आल्यानंतर पहिलं आमचं काम असतं की ते प्राथमिक दर्शनी ते व्हेरीफाय करणं. बरोबर. ज्याच्यामध्ये कधी कधी वेळ जातो की CCTV चेक करणं. आमच्या टीम असतात वेगवेगळ्या, ते CCTV चेक करायला ज्यावेळेस टीम गेलेली असते तोपर्यंत आम्ही फिर्यादीला बसवून ठेवतो की बाबा ठीक आहे, काय म्हणणं आहे तुझं, बरोबर. आणि व्हेरीफाय झाल्यानंतर मग ते दाखल होतं. म्हणजे बऱ्यापैकी पहिल्यासारखं राहिलं नाही, कारण की CCTV प्रत्येक ठिकाणी CCTV झालेत. बरोबर. आणि CCTV जर दिसतंय किंवा कॅमेऱ्यामध्ये कोणी शूटिंग काढलेली आहे, तीच जर गोष्ट आम्हाला समोर आणून दाखवली तर आम्ही 0 मिनिटात ते दाखल करून देतो. म्हणजे चुकीच्या म्हणजे ज्या केस दाखल व्हायचं आहे पहिले त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे नक्कीच. आता जनरली आपण सर्वजण बघतो जे फरार झालेले आरोपी आहेत, आपण नाव नाही घेत त्यांचं, किंवा मग जे बीड प्रकरणातील अटकलेले आरोपी आहेत त्यांच्यावर मोका म्हणून एक कायदा आहे, जो आहे तो लावण्यात आलेला आहे. तर तो मोका कायदा काय? बऱ्याच जणांना असं विचारात पडतात की मोका हा संघटित गुन्हेगारी जी आहे, म्हणजे की एखादे 5-10 लोक एकत्र येऊन त्याच्यावर काम करणं, एखादी टोळी तयार करणं, बरोबर, सारखं एखाद्याला मारून टाकणं, हे करणं, ते त्या लोकांवर नियंत्रण राहण्यासाठी मोका कायदा लावले. म्हणजे असे किती गुन्हे झाल्याच्या नंतर त्याच्यावर मोका लावू शकतो? ते डिपेंड ऑन DCP, ACP, SP त्यांच्यावर असते. त्यांनी सांगितल्याच्या नंतरच त्याच्यावर मोका लागू शकतो. हो. अच्छा. ज्या ठिकाणी तुमची भविष्यात ट्रान्सफर होईल त्या ठिकाणी तुम्ही असं काय त्यांना सल्ला देताल किंवा त्यांना काय असं वॉर्निंग, एक PSI म्हणून एक काय वॉर्निंग राहील तुमच्याकडनं? कसं आहे, कायद्यापासून म्हणा किंवा पोलिसांपासून कोणी लपून राहत नाही. तुम्ही पण पाहिलं असेल की आजपर्यंत असा कोणताच गुन्हेगार नाही की तो पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. बरोबर. भले तुम्ही 1 दिवस पळताल, 2 दिवस पळताल, पण पोलिसांचं कामच आहे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. ते चांगल्याचं चांगलंच करतात, वाईटाला बरोबर वाईटालाच करतात. म्हणजे तुम्ही कधीच लपू शकत नाही एखाद्या गोष्टीपासून. तुम्हाला वाटत असेल की मी आता चूक केली, काय मी हे होईल, पण नाही, ते कुठं ना कुठं तुम्हाला अडकवले जातं. बरोबर. मग यात टेक्नॉलॉजीचा तुम्हाला उपयोग होतो का? जी नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली? हो, नक्कीच. कसा उपयोग होतो? की जसं की आपण लोकेशन ट्रॅक करू शकतो, CDR काढू शकतो, त्याचे साथीदार काढू शकतो. या सर्व गोष्टीत आपला म्हणजे जो त्याचा साथीदार आहे किंवा आणखी त्याला कोण प्रोत्साहन देणार आहे का, या गोष्टी आपण काढू शकतो. बरोबर. आणि ज्यामध्ये पहिले या गोष्टी पॉसिबल नव्हत्या होत, ते आता की आपण एखाद्या आरोपीचं डायरेक्ट लोकेशन काढून तिथपर्यंत जाऊ शकतो. एखादा बडा गुन्हेगार किंवा बड्या व्यक्तीचा हात असणारा गुन्हेगार पकडल्याच्या नंतर तो जामिनीवर वगैरे बाहेर सुटतो. मग सुटल्याच्या नंतर किंवा पकडल्याच्या नंतर अशा काही धमकी वगैरे असा काही प्रकार येतो का पोलिसांना? नाही, असं काही धमकी वगैरे येऊ शकत नाही आणि कोणी देत पण नाही. कारण की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर तो शासकीय नोकरीत असताना त्याच्यावर ही वर्दी चढलेली आहे, ही एक वाघाचं कातड आहे, आणि ते जोपर्यंत त्याच्या अंगावर आहे किंवा जोपर्यंत तो कायद्याच्या दिशेने चाललाय तोपर्यंत त्याला कोणताही व्यक्ती कसल्याही प्रकारची धमकी अथवा कोणत्याही प्रकारची इजा करू शकत नाही. आपण बघतो महाराष्ट्रात राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र, अहिल्यादेवी होळकरांचा, माता रमाईचा महाराष्ट्र, म्हणजे स्त्रियांचा वारसा लागलेला महाराष्ट्र. तर ह्या महाराष्ट्रात तुम्हालाही माहिती आहे आजकाल TV न्यूज चॅनलला पण भरपूर गोष्टी अशा चालू आहेत का महिला सुरक्षित नाही, महिलांवर रेप अटेम्प्ट प्रमाण जास्त वाढलेलं आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये कमी आहे प्रमाण, पण बाकीच्या ठिकाणी पण जास्त आहे. तर मग ह्यावर पोलीस शूट ॲट साईटचा का निर्णय घेऊ शकत नाही, किंवा डायरेक्ट ज्या ठिकाणी असं झालं किंवा एखादी मुलगी जर सांगत असेल का हा येणे माझ्यावर असा अत्याचार केला, किंवा पोलिसांकडे एकदम प्रूफ असले तरी पोलीस लगेच त्याच्यावर ॲक्शन का घेत नाही, डायरेक्ट शूट ॲट साईट किंवा मग बाकीचे त्याला त्या ठिकाणीच त्या गुन्हेगाराचा सफाया का नाही करत? आता आपला भारत देश हा लोकशाहीवर चालणार आहे आणि लोकशाहीमध्ये संविधानाला महत्त्व आहे आणि संविधानानुसार कायदा हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कायदा जे सांगेल तीच गोष्ट करणे हे सर्वांसाठी, भले तो कोर्ट असो, पोलीस असो, वकील असो, या सर्वांसाठी एकच गोष्ट आहे ती कायदा. बरोबर. आता जर आपण एखाद्या गुन्हेगाराला डायरेक्ट एखादी गोष्ट केली म्हणजे ॲक्शन घेतली तर कदाचित असंही असू शकेल काही वेळेस तो गुन्हेगार नसून त्याचा दुसरा कोणी साथीदार गुन्हेगार असू शकतो. बरोबर. मग कायदा आपल्याला हे सांगतो की एक
100 चुकीचे वाचले तरी चालतील, पण एक बरोबर. बरोबर व्यक्ती गेला नाही पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टीसाठी आपण कसं असतं की कायद्यानुसार कोर्टामध्ये या सर्व गोष्टी व्हेरीफाय केल्या जातात. त्याच्यानुसार त्याला कोर्ट शिक्षा देतं. त्याच्यामुळे पोलिसांचं काम हेच आहे की व्हेरीफाय करणं, प्रत्येक गोष्ट कोर्टासमोर सादर करणं, आणि ते पोलिस ते काम करत असतात असं मला वाटतं. बरोबर. तुम्हाला आता जसं PSI होताना तुम्हाला अशा कुठल्या कुठल्या गोष्टींवरशी हे आले, अडचणी निर्माण झाल्या, किंवा आत्ता जनरली तुम्ही जशी ड्युटी करता, ड्युटीमध्ये कुठल्या अडचणी अशा तुम्हाला आल्या का ह्या गोष्टीवर रिलेटेड? नाही, अजून तरी असं काही अडचण म्हणजे कोणत्या गोष्टीवर आली नाही. बाकी पुढे आल्यावर फेस करू. तुम्ही जसं सर मॅडम बद्दल बोलले, सर मॅडम बद्दल काय सांगाल? सर मॅडम म्हणजे आमच्या जीवनातील तो मैलाचा दगड नसतो का, म्हणजे किती किलोमीटर पुढं गाव आहे. बरोबर. ते होतं की, आणि ते सांगतानाच आम्हाला ते सांगायचे की बाबा तुम्हाला आता इकडं जायचंय, मग म्हणजे आम्ही एक दगडच आहेत, मार्ग दाखवणार आहे तुमच्या जीवनातील, तुम्हाला कसं जायचंय ते तुम्ही ठरवायचं. ते त्यांचं काम त्यांनी करत आले, आणि आमचं एकच होतं की पहिल्यापासून 100% एखाद्यावर विश्वास ठेवायचा. हे आमचे पहिले गुरु दळवी सर आणि लास्टचे गुरु दळवी सर यांनी शिकवलं होतं. त्याच्यामुळे आमचं असं होतं की एखाद्या व्यक्तीने चुकीचं जरी सांगू, बरोबर जरी सांगू, त्या व्यक्तीवर 100% विश्वास ठेवायचा. मग त्या दृष्टीने आम्ही एकाच वेवर कंटिन्यू राहत आलो. आणि बरोबर. आता जसं नवीन जे आर्चरीमधले किंवा एखाद्या स्पोर्ट्स खात्यामधले जे नवीन विद्यार्थी जे प्रयत्न करतायत की स्पोर्ट्स प्लस आपण PSI किंवा एखाद्या सरकारी नोकरीमध्ये आपण लागलं पाहिजे, तर त्यांना तुमचा काय सल्ला राहील की अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे, किंवा स्पोर्ट्सकडेच तुम्ही बघितलं पाहिजे, किंवा PSI मध्ये तुम्ही आलं पाहिजे, असं त्यांना काय सल्ला देताल? स्पोर्ट करताना अभ्यास करणं हे थोडं अवघड असतं, पण त्याच्यासाठी ना ते आपण मॅनेज केलं पाहिजे की दररोज आपला अभ्यासाचा टायमिंग थोडाफार फिक्स पाहिजे. बरोबर. खेळाचा टायमिंग तर असतोच फिक्स. जे स्पोर्ट पर्सन आहे त्यासाठी सांगतोय. बरोबर. कारण की स्पोर्ट पर्सनचा पूर्ण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत पूर्ण टायमिंग फिक्स असतो. बरोबर. पण त्यासाठी मध्ये थोडाफार टाइम काढून अभ्यास केला तर ज्यावेळेस आपल्याला फिक्स काम करायचंय त्यावेळेस ते म्हणजे फिक्स कॉम्पिटिटिव्ह मध्ये उतरायचंय त्यावेळेस ते जड जात नाही. जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं की जड जातं, म्हणजे आम्हाला एक पेज वाचायचं म्हणलं तरी झोप लागायची. बरोबर. त्या गोष्टी होत नाहीत जर स्पोर्ट पर्सनने ते चालू मध्ये केलं तर. बरोबर. नाहीतर जे स्पोर्ट मध्ये असून पण कधी 2-4 वर्ष निघून जातात पोस्ट भेटण्यासाठी. जसं आम्हाला आमच्यापर्यंत जशी माहिती आलेली आहे त्यानुसार तुमच्या लहान भावाचं लग्न झालंय पण तुमचं राहिलंय, असं का बरं? कारण की ज्यावेळेस मी कॉम्पिटिटिव्हचं एक्झाम करत होतो त्यावेळेस सगळ्या घरच्यांनी विचारलं की बाबा आता तुझं लग्नाचं वय झालंय, काय करायचं हे होतं. पण मी म्हणायचो नाही, मला आधी पोस्ट काढायची वगैरे, त्याच्यात वेळ गेला सगळा. मग तरी पण मी STI झाले म्हणले घरचे म्हणले आता की बाबा आता तू आता तरी लग्न कर. मी म्हणलं नाही, माझं ध्येय PSI आहे. PSI झाल्यानंतर मी लग्न करीन. ते म्हणले की आता मग याचं कसं करायचं, याचं पण एज होत चाललंय. तर ठीक आहे म्हणलं, त्याचं करून घ्या. कारण की माझं असं होतं की अंगावर गुलाल लागल्याशिवाय हळद लावायची नाही आपल्याला. अरे बापरे. असं एक हे होतं. आणि त्याप्रमाणे आम्ही ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस युट्यूबवर पण बघा आणि कुठेही बघा आमचं जे व्हिडिओ होतं ते पूर्ण महाराष्ट्रात फेमस व्हायरल झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पण असताल की फुल धिंगाणा घातलाय आपण. बरोबर. आणि मग आता लग्नाचा काय विचार आहे? बघ काही लव अँगल आहे का? नाही, असं काही नाही. मग घरचे जे बघतील तीच? हो. कधी करताय बघ? लवकरच. चालतंय. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही असंच आणखी पण मोठ्या पदावर गवस निघाला अशीच आमची इच्छा राहील. धन्यवाद.